कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्यानं वाहनांचं मोठं नुकसान। होर्डिंग पडल्यानं मोठी वाहतूक कोंडी, 2 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती। नीट पुनर्परीक्षेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली। पेपर लीक व्यापक प्रमाणावर झाला नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा। एनटीएनं यापुढे काळजी घ्यावी, सुप्रीम कोर्टाच्या सूचना। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेप्रकरणी 6 ऑगस्टला सुनावणी। सुप्रीम कोर्टात एकाच दिवशी सुनावणी होणार, एकापाठोपाठ प्रकरणं ऐकली जाणार। वेषांतर करून मी कधीही दिल्लीला गेलो नाही। आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन, अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं। सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांना अजित पवारांचं उत्तर। मनोज जरांगे पुणे कोर्टात हजर। 2013 मधील फसवणूक प्रकरणी कोर्टात सुनावणी। जरांगे रुग्णवाहिकेतनं कोर्टात पोहोचले। पूजा खेडकर दुबईला पळाल्याची माहिती। पटियाला कोर्टानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार। मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडेही तुच्छतेनं पाहिलं जातं। राज्य मागासवर्ग आयोगाचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। महाराष्ट्रात 13 वर्षात सिंचन क्षेत्रात फक्त 2%च वाढ। केंद्र सरकारच्या अहवालातील आकडेवारी समोर। सिंचन क्षेत्रात शेवटच्या 3 राज्यात महाराष्ट्राचा क्रमांक। गोंदियातील गोठण गावात रस्ता खचल्यानं महामार्ग ठप्प। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू। एनडीआरएफ कडून अजूनही बचाव कार्य सुरू, अनेक जण बेपत्ता। आणि आता